हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर प्लीज हा व्लॉग बघत राहा बिकॉज पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4 सगळं येणार आहे. तर आता आम्ही सगळी फुल फॅमिली 14-15 जणं गावाला चाललो आहेत फॉर सम ओकेजन. सो प्लीज बघत राहा आमची मस्ती, आमचा ड्रामा आणि सगळं काही. प्लीज. काय अजून वेगळा आहे दुसरा असा कोणता शब्द आहे जो असा असला तरी सेम येतो तरी येतो, त्याचा अर्थ आणि उच्चारही सेमच येतो. सेम येतो. बोल 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 बोल. सॉरी, मला नाही माहिती. बाबू तुला माहितीये? दादा बोल. बाबूला पण नाही माहिती. हिंट देऊ शकता? हिंट हिंट द्या मला. उत्तर सांगायचं. त्याच्याबद्दल हिंट देतो. चल मला दे. तुझ्याबद्दल त्या गोष्टीबद्दल सांग. नव जीवन. नव जीवन. मोस्टली बघा ना, दादाने जो सांगितलं त्याच्यामध्ये पण स्टार्टिंग आणि एंडला दोनला न होता आणि ह्याला पण नच होता. नवजीवन कळलं का तुला? दोन्ही पण कळतं की नाही? आता अजून एक सांगते. ऐकलं असेल, उत्तर येत असेल तर सांगायचं नाही. हा, मी पण असंच कोणाचा कॉफी कॅट आहे. हा दुसरा रामजाईला 3 मुलं होती. पहिल्याचं नाव असतं चारणी, दुसऱ्याचं आठाणी, तर तिसऱ्याचं काय? राम. लगेच ओळखले अरे ना. बारावी म्हणजे पटकन. तू विचारते मला. ऐका Yes. कोणचा प्राणी अंडा आणि दूध दोन्ही देतो? अंडा आणि अंडा आणि दूध. दूध. असं कोणी जे पाववाला दुकानवाला बरोबर आहे. मम्मा ते वालं ते तू आणि पप्पा आम्हाला विचारलं तू लांब आहे काळ आहे सगळं. ते तुला लगेच सांगता या बाया. हा विचार चल. माना की झालं. हे काही क्वेश्चन्स आन्सर झाले आणि आता ते तुम्ही बघितलं कसं ते चालू होतं. माना. मानाकीच म्हणजे मानाकीच नाव आहे त्याचं. आमचं माना. माना हे नाव आहे ना. माना माना माना. कोणी म्हणलं राम की उनके पत्नी का नाम क्या है? दुसरा म्हणते माणूस सीता. मानाकी कळलं? मानाकी पतीचं नाम राम आहे. ऑलरेडी त्याच्या बायकोचं नाव आहे. पति का नाम राम है. हे सगळं झाल्यानंतर मी एक थेपला खाल्ला बिकॉज भूक लागली होती आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट लोणावळ्याला थांबलो. इथे मी काही जास्त खाल्लं नाही म्हणजे मी खाल्लं आहे तसं. आईस कॉफी, मॅकवेजी अँड ऑल. मॅकडी तर मस्त आहे. काकी आहे माझ्याबरोबर, श्रावणी आहे जी माझी बहीण आहे. अँड वी आर प्लॅनिंग टू की काय खायचं आहे बिकॉज एक तर कंटाळा, बिकॉज त्रास. आणि काकीला माहिती होतं मी तर खाणार काय ना काहीतरी. ह्याला काय बोलतात? ह्याला काय बोलतात? नाही काय त्याच्यात टाक ना परत. काय? अर्धी अर्धी पिना. अरे हा रे, आण ब्लॅक कॉफी. ह्याच्यात टाकेन मी. आण. हे संपलंय अर्ध कायच पिणार आहे. आणि ह्या माणसाने संपवली आहे. पटकन बोला. सॉरी, फेसला काय लावलं छान. त्या पोराने संपवलंय. 2 घोट नाही घेतल्या तू. काहीच काय बाबू यार. मॅक्रेजी तू काय खाते? ए गाडवी. आलू टिक्की. बाबूने काय खाल्लं? आलू टिक्की. सबसे अच्छा मम्मीने थेपले, काकीने थेपले. काकी थेपले खाते, मम्मी थेपले. जरा इकडे जरा बोल ह्यांना म्हणा लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या दीदीच्या चॅनलला. पडलं सगळं. नीट बोल. खाली माग. एक म्हातारी लिख के नाही हेल्प यू. ओ माय गॉड. एक बोल. लाईक करा. अजून नीट बोल. आवाज ओळख करून मोठी गोष्ट. पण मी तुझी बहीण आहे ना. तुम्ही बोललो बोल ना. पटकन. गाईज ह्या व्लॉगमध्ये खूप काही गोष्टी घडल्या. मी हळूहळू तुम्हाला सगळं सांगेन. तोपर्यंत हे जे मी माझं शॉर्ट्स पोस्ट केले होते सगळे एका टायमाला 3-4 आम्ही सगळे बघत होतो. तर प्लीज जाऊन तुम्ही शॉर्ट नक्की चेक करा माझा. कारण आमचा 1 घंटा वेस्ट गेला होता. सगळ्यांची चिडचिड, सगळ्यांचा त्रास. आम्हाला खूप जास्त टाईम गेला पोहोचायला तिकडे. हे सगळे बोलत होते की यार 1K डायरेक्ट कसं झालं फक्त 10 मिनिटात. फॅन फॉलोईंग बोलते उसको. बरोबर ना गाईज? प्लीज सबस्क्राईब करा. आता फॅमिलीमध्ये आलाच आहात, बघत आहात आणि प्लीज सबस्क्राईब करा. नाही म्हटलं घरची भाजी भाकरी आणलेली आहे, सगळ्यांनी मस्तपैकी बसून खाऊया.
टेन्शन नको. बाबू पण खाणार आहे. बाबूला खूप आवडतं. कुठे बसून खाऊया? आवाज बघ. ए बाबू खाणार ना तू? तुला आवडते ना? झाडाखाली बसून खाऊया आपण. खा रे. घरचं अन्न, भाकरी आणि भाजी, मग तुला मेथीची. ऐक तुला काय खायचं आणि मला एकदा लसणची सांग. चटणी. तुला काय खायचं मला सांग. हा मी एवढा वेळ नाही धरू शकत. सांग पटकन सरळ काय. बोल. तुला काय खायचं सांग. सरळ तोंड दाखव. उभा राहा. हा काय बोल. खायचं तुला? हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये काय? हॉटेलमध्ये हॉटेलमध्ये तर चांगलं माझी नख बाबू. काय खायचं? ए बाबू काय खायचं हॉटेलमध्ये काहीतरी खावा तुमच्या मनाने. पिऊची भेटली ना. बाबू कशासाठी आलोय आपण आता? कशासाठी आलोय? जेवायला आलोय आम्ही. कोणत्या धाब्याला बोल? काय माहिती. हा आता वाचलोस तू ना. यार हीज सॉरी मराठी इज वीक. मराठी इज वीक 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 वीक. का? हा दादा एकदा कर. दादा शेरू ढाब्याला आले. शेरू ढाब्याला. आमची काकीला थंडी सहन होत नाही. ढाब्याला. आमच्या काकीला थंडी सहन होत नाही त्यामुळे ती ततर झालेलं आहे. आणि बाबूचं पण. हे माझी केस विरळ दिसत आहेत कारण मी कापली आहेत. जस्ट कापली आहेत सकाळी त्यामुळे ती मुलांसारखी दिसते. दोनच खाल्लं तेवढ्यासाठी मला केक हवा. किती ते मला घेऊ नको. मी लई चित्र दिसते. मला घेऊ नको. माझं कानातलं कुठे घेऊ? आ? खूप जास्त विचित्र दिसते. खूप जास्त. थंडी वाजते मी काय करू? आणि ही ती मॅक्स विचित्र दिसते. तुम मैगडी खाए? ते तुम्ही लेट आलात. आम्ही त्यात काय नाही केलं. हम लोग क्या खाए? यू आर लेट. हम काय KFC खाल्लं? रुके. काय खाल्लं का? KFC. काय खाल्लं? 299 वाला बकेट. बाबू बघितलं. मैं ये सोच रही हूँ आपके पेट में वो वापस गया बट बाबू गंदा खाया करके खाया आपने वो। बाबू आपण पण खाल्लं ना. आपण पण खाल्लं ना. काय खाल्लं सांग. क्यों उधर का गंदा था? इतकी क्युरिसिटी त्या पोराची वाढवली ना. मला माहिती तुम्ही तसलं काहीच खाल्लेलं नसेल जेवढी तुम्ही क्युरिसिटी वाढवली. 500 रुपयाची शर्त लावते तू. आणि जर तुमच्यापेक्षा आम्ही चांगलं खाल्लं असेल तर तुम्हाला 500 रुपये देणार नाही. त्याच्यापेक्षा जास्त आम्ही चांगलं खाल्लं असेल तू पैसे देणार. थंडी वाजतीये पण तुझा व्हिडिओ काढायचा म्हणून डोक्याची वही नेली. ओ माते थंडी वाजते ना तुला. मग शांत झाली. अभी बहुत ठंड लगता है यहाँ. आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. ओय आफ्टर व्हेरी लॉंग टाइम. हाऊ आर यू? गपना. गाईज मी तुम्हाला माझे नेल्स दाखवते. तुम्ही माझं रिॲक्शन द्यायचा. फेक म्हणजे चांगलं शाटपडा घाल. हां प्लीज माझे नेल्स बघ. थांबा मी तुम्हाला दाखवते आधी. ए फोकस. आहे देख. हां दे रिॲक्शन. हे स्टार फेक रिॲक्शन देते भाई. मला हे जास्त आवडलं. थँक्स. येस ब्रो. ओ माय गॉड सो मच फेक. येस या काय मस्त देत. बाबू बोलते. विवेक प्लीज रिॲक्शन दे माझ्या नेल्सवर. अरे भारी गेले रे. ह्याला बोलतात खरं रिॲक्शन. अरे नाही मी आता बघितलं. मला वाटलं फक्त ते गोल्डन टाकले. ये देख किती गोर से देख रहा है. क्रिसमसचं गेलं. मस्त ना बाबू. दिस इज कॉल्ड छपरी. देखा स्टिंग कोण पितं रे? स्टिंग तेच आहे टिडिंग वाला. बिकॉज माझे नेल्स आहेत मी खाऊ नाही शकत. मग मी तुला बोलली होती. मी बघितलं काकीने केलं. जेवण डन. थंडी खूप आहे. एवढाच हात मी उठलाय. हा इतका जोरात चिल्लावते. आय वुड से शी इज अ स्ट्रॉंग वुमन. हा माहिती आहे मी. काय करू? बडी जवान आवाज बघ तिचा. हा हो पण नाही गल गल. मला मी बिचारा माझ्या मापाने ठेवला होता कॅमेरा. कॅमेरा मला असा करावा लागला 2 मिनिटासाठी.
आम्ही जर विचित्र दिसत असू तर त्यात आमचा दोष नाही. मला जरा पकड. चालू दे दादा तू चालव. जरा हे झाले माझ्यासाठी आणला गेले नाही. मी गेली होती ना सॉरी घर बेसरावणी स्टिंगनी फिरा करते आहे तिथं पण एक दोन. क्या फिरा बाबू तो केलं टच करून ना कारला त्याला त्या जाऊन शायद मेरे को तभी पता चला जब मार मैं मारा. खिलाने बोली तो खिला ही नहीं. दिख रहा है तुमको. चलो बाय. जेवण झालेलं आहे. जेवण झालंय आता निघालोय. तर प्लीज गाईज बघायला विसरू नका, सबस्क्राईब करा, लाईक करा, म्हणजे तुम्हाला पार्ट 1 पार्ट 2 पार्ट 3 सगळी कळेल. बाय.